नंतर जे उमेदवारांचा सरकार जे निवडणुकीला उभे होते त्यांचा होईल आणि बाहेरून फोटो होईल, तोपर्यंत पुढे जायचं. त्यानंतर भाऊ आपल्याला मार्गदर्शन करेल. कृष्णा भीमा विकास आघाडीच्या जी नुकतीच पार पडलेली आपली इंदापूर नगरपालिकेची जी निवडणूक होती, या निवडणुकीचे आपले उमेदवार ज्यांनी आता आपल्याला विस्तृत या ठिकाणी मार्गदर्शन केलं, आपल्या भावना व्यक्त केल्या, ते श्री प्रदीपजी गारटकर आणि उपस्थित सर्व इंदापूर शहरातील सर्वच प्रमुख निवडून आलेले आणि दुर्दैवानं पराभूत झालेले असे सर्वच आमचे उमेदवार आणि शहरात ज्यांनी रात्रीचा दिवस केला, प्रयत्नाची पराकाष्ठा केली आणि आपली सत्ता आणण्यासाठी म्हणून ज्यांनी जीवापाड मेहनत केली, असे सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी, पत्रकार आणि माझ्या तरुण सहकारी मित्रांनो, अजूनही आपल्या कुणाला विश्वास बसना की आपल्या पॅनलचा पराभव झालाय. कारण तुमच्या सगळ्याची आत्ताची सुद्धा उपस्थिती जर बघितली, प्रचारामधली जर उपस्थिती बघितली, बैठकांच्या मधली उपस्थिती जर बघितली, उमेदवारांच्या बरोबर पदयात्रा आणि घर टू घर प्रचार करत असतानाची उपस्थिती जर बघितली, तर मला असं वाटतं की एक चक्रावून जाणारा अशा प्रकारचा हा कालचा निकाल आहे. आणि दुर्दैवानं फक्त 64 मतांनी आपला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पडला आणि बाकीचे आपले जे काही 14 उमेदवारांचा जो पराभव झाला, त्याचंही विश्लेषण गेल्या 2-4 दिवसापासून आम्ही सातत्यानं करतोय. परंतु शेवटी लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये जनतेचा जो कौल असतो तो आपण मान्यच केला पाहिजे. आणि म्हणून प्रथमतः मी आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आपण केलेल्या मेहनतीबद्दल, आपण केलेल्या सहकार्याबद्दल, आपण दिलेल्या योगदानाबद्दल, आपण दिलेल्या वेळेबद्दल पॅनलच्या वतीनं, आघाडीच्या वतीनं मी आपणा सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. ज्यांनी प्रत्यक्षपणे, ज्यांनी अप्रत्यक्षपणे ही आघाडी निवडून आणण्यासाठी म्हणून ज्यांनी प्रयत्न केले, या सर्वांचंही मी अंतःकरणापासून या ठिकाणी आभार मानतो. मित्रांनो, कृष्णा भीमा विकास आघाडीचा जन्म हा आपल्या शहरामध्ये अगदी 15-20 दिवसापूर्वी झाला आणि त्यातून ही सगळी समीकरणं आपल्याला या ठिकाणी निर्माण करता आली. हे काही ठरवून झालेलं नाही, हे स्पॉन्टेनियसली ज्याला म्हणतो आपण उत्स्फूर्त, हे सगळे आम्ही एकत्र आलो. मग सोनाई परिवाराचे दशरथदादा माने असतील, प्रवीण भैया माने असतील, माजी आमदार यशवंत माने असतील, प्रदीप गारटकर असतील, आपण सर्वजण आम्ही एकत्र आलो, एकत्र बसलो आणि मग निर्णय असा झाला की आपल्याला ह्या निवडणुकीला आपल्याला आघाडी करायची. त्याची सगळी विस्तारानं चर्चा होऊन गेलेली, त्यामुळे आज ती बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही. पण त्या चर्चेमध्ये प्रदीप गारटकर हे काही नगराध्यक्ष पदासाठी उभा राहणार नव्हतेच, पण विशेष आम्ही सगळ्यांनी आग्रह धरला आणि त्यामध्ये माझाही आग्रह जास्त होता की उमेदवार आपल्याला तुमच्याशिवाय दुसरा उमेदवार नाही. आणि खरं म्हणजे त्यांनी उमेदवारी स्वीकारली. आज अंतःकरण भरून येतंय की त्यांची इच्छा नसताना आपण त्यांना उभा केलं आणि दुर्दैवानं आपल्याला त्या ठिकाणी अपयश आलं. मला असं वाटतं ह्याच्या एवढं वेगळं दुःख असू शकत नाही असं माझं व्यक्तिशः मत आहे. आणि म्हणून या घटना घडल्या, या घटना घडत असताना जो काही निवडणुकीच्या कालखंडामधला जो काही प्रवाह आम्हाला दिसला, असं काही कोणी मानायचं कारण नाही. राजकारण आम्ही 40 वर्ष करतोय, हे पण 35-40 वर्ष राजकारण समाजकारण करतायत. माने परिवारही राजकारण समाजकारण करतोय. त्यामुळे आम्हाला सगळ्या बारीक सारीक गोष्टी सगळं आकलन आमच्यापर्यंत आहे. कुठं काय घडलं, कसं घडलं हे कागद न बघता सुद्धा सांगणारा मी एक कार्यकर्ता आहे. पण मित्रांनो, आज ती सांगण्याची वेळ नाही. ते कृतीमधनं कसं करायचंय पुढे ते आपण करू,
परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की आपला पराभव हा समोरच्या माणसाने केलेला नाही, तर आपला पराभव हा आपल्याच काही लोकांच्या मुळे झालेला आहे. ही वस्तुस्थितीच आहे, सांगतो तुम्हाला. पण ठीक आहे, आता कोणाचं नाव घ्यायची आवश्यकता आहे असं काय गरज असं मला वाटत नाही. चेहरा आणि नजर जरी बघितली सांगतो तुम्हाला, आणि त्या माणसाच्या डोळ्यात डोळा जरी आपण घातला, तर त्या माणसाचं 3 सेकंडच्या पुढे हिंमत राहत नाही नजर लावायची. त्या माणसाने आपलं काम केलं नाही. हे साधं सोपं गणित आहे. ज्याने प्रामाणिक काम केलेलं आहे त्याची पापणी सुद्धा खाली हलत नाही, कारण तो बिचारा निष्ठावान कार्यकर्ता असतो. आणि म्हणून इथून पुढचं राजकारण प्रदीप गारटकर जी आपल्याला करायचंय, ती संख्या आपल्याबरोबर किती ह्याला फार महत्व देऊ नका, पण जिद्दीनं निष्ठेनं जीवापलीकडे आपल्यासाठी धडपडणारा कोण कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी आपण आता काम केलं पाहिजे. हे साधं सोपं सूत्र मला असं वाटतं हे आपल्याला घेऊन पुढे वाटचाल करावी लागणार आहे. हे माझं अतिशय स्पष्ट मत आहे. आणि म्हणून जनतेला दिलेला कौल आपण स्वीकारतो. जे निवडून आले असतील त्यांचं अभिनंदन करतो. उद्या नगरपालिकेचा कारभार करताना तुम्ही 6 जणांची फौज आहे आपली. या 6 जणांमध्ये 3 महिला आहेत, 3 पुरुष आहेत. जवळपास 6 प्रभागामध्ये आपले 6 उमेदवार निवडून आलेले आहेत. तुमची जबाबदारी आता अधिक आहे की 6 संख्या असली म्हणजे आपण मायनॉरिटीमध्ये आहे किंवा आपण अल्पसंख्याक मतामध्ये आहोत हे अनिल मानायचं काही कारण नाही. आपण जी आपल्याला 9,800 मतं जी पडलीत आपल्याला, म्हणजे इंदापूर शहरातला 50% कौल हा आपल्या बाजूला आहे. त्यांचं प्रतिनिधित्व तुम्ही 6 जण करताय. काम असं करा, तुमचं काम त्या 14 पेक्षा सुद्धा उजवं दिसलं पाहिजे, एवढी मात्र अपेक्षा आम्ही तुमच्याकडून या ठिकाणी करतो. आणि म्हणून नगरपालिकेचं काम करताना आमचा त्यात कोणाचा हस्तक्षेप असायचे काही कारण नाही. जे मागे निवडून आम्ही दिले होते त्यावेळेस सुद्धा आम्ही कधी हस्तक्षेप केला नाही, कारण आम्ही एका संस्कृतीत वाढलेले कार्यकर्ते आहोत. पण तुम्ही तिथं काम करताना 6 लोकांनी उद्या या शहरातल्या आपल्या माणसांनी त्याला शर्मेनं खाली मान घालावं लागेल असं कुठलं कृत्य आपल्याकडून होता कामा नये. लोकांसाठी आपल्याला लढायचंय. आणि विशेष करून काही आमिष दाखवण्याचा प्रयत्न करतील, काही वेगळ्या प्रकारचे कामाच्या माध्यमातून काही वेगळ्या प्रलोभा दाखवण्याचं काम करतील, कारण तुम्ही निवडून आणली मागं माणसं तुमची, पण त्याच्यावर नियंत्रण राहिलं नाही. आम्ही पण काय निवडून माणसं आणली, त्याच्यावर आम्ही लक्ष दिलं नाही. आणि त्याचा परिणाम असा झाला की काय चित्र आपल्याला आज दिसायला मिळतंय ते त्याचे परिणाम आहेत. आणि म्हणून नगरपालिकेचा कारभार हा एकतर पारदर्शी झाला पाहिजे. नगरपालिकेमधलं जे टेंडर प्रोसेस आहे, मी जबाबदारीने हे शब्द उच्चारतो, नगरपालिकेमधलं जे टेंडरिंग प्रोसेस आहे ते पूर्णपणे पारदर्शीपणानं झालं पाहिजे. आणि जनतेच्या हिताची कामं तिथं बसलेल्या सत्ताधाऱ्यांनी केली आणि ती जनतेची कामं असतील, आम्ही त्याला समर्थन देऊ. विधायक कामाला आमचं समर्थन राहील, चांगल्या कामाला आमचं समर्थन राहील. पण चुकीच्या कामाला आणि अंडरडिलिंग कामाला जर अशा काही घटना घडत असतील तर आपली संख्या 6 जरी असली, कौरवाच्या आणि पांडवाच्या लढाईमध्ये एका बाजूला 100 कौरव होते, समोर फक्त 5 पांडव होते, तुम्ही तर 6 जण आता आहे. त्या 6 जणांना आपली भूमिका प्रभावीपणे त्या ठिकाणी मांडली पाहिजे, हे मला या निमित्तानं आपल्याला सांगायचंय. आणि शेवटी नगरपालिका कशी चालती, नगरपालिकेतला कारभार कसा चालतो हे हळूहळू सगळं लक्षात येणारच आहे आपल्याला. तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला बारकाईने लक्ष द्यावं लागेल. कुणाच्या कामकाजामध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचा नाही, पण जनतेचा पैसा, जनतेसाठी आलेला निधी हा जनतेच्याच कामासाठी योग्य पद्धतीनं खर्च झाला पाहिजे, या पद्धतीची सुद्धा भूमिका आपण केली पाहिजे. आणि ह्या माध्यमातून आम्हाला त्यांना पण सांगणं आहे की तुम्हाला कौल दिलाय, ठीक आहे, तुम्ही काटाव जरी पास झाला असला तरी तुमच्या बाजूने कौल दिलेला आहे, पण कारभार करताना या इंदापूर शहरातल्या 26,000 मतदार
40,000 लोकसंख्येच्या लोकांना योग्य न्याय कसा मिळेल या पद्धतीचं काम सुद्धा त्या नगरपालिकेच्या माध्यमातून झालं पाहिजे. विरोधाकरता विरोध मुळीच होणार नाही, राजकारणाकरता विरोध मुळीच होणार नाही, पण विधायक कामाच्या दृष्टिकोनातून काम करताना जो काय अनुभव येतो, ह्या प्रभागात आपला माणूस आला नाही वे, इथं कामच करायचं नाही, ह्या प्रभागात माझा माणूस पडलाय वे म्हणून तो सांगेल तेच आपण काम करायचं, या पद्धतीची भूमिका मला असं वाटतं लोकशाहीमध्ये योग्य होणार नाही. त्या संदर्भातली सुद्धा भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. मित्रांनो, सगळ्या महाराष्ट्राला हळहळ लागली की आपली नगरपालिका अगदी 64 मतावर गेली. तुम्हाला सांगतो, आकडेवारी बघितली तर 3 राऊंड झाले. पहिल्या राऊंडला आपण पुढं, दुसऱ्या राऊंडला आपण मागं, तिसऱ्या राऊंडला आपण पुढं. पण मताची आकडेवारी जर बघितली तर 10 प्रभागापैकी 6 प्रभागामध्ये आपल्याला मताधिक्य आहे आणि 4 प्रभागामध्ये आपण मागे आहोत. म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की गारटकरांना 9,698 जी मतं पडली, त्याची जर आकडेवारी आपण बघितली तर मला असं वाटतं इंदापूर शहरानं नैतिकदृष्ट्या हा कौल आपल्या बाजूने दिलाय, तांत्रिकदृष्ट्या आपण पराभूत झालो सांगतो. ठीक आहे, आता झालंही झालं, पण आता पुढं मात्र आपल्याला चांगल्या पद्धतीनं संघटित येऊन आपल्याला पुढं काम करण्याची आवश्यकता आहे. काय 5-6 कटू अनुभव आमच्यासारख्या सुद्धा कार्यकर्त्याला आले, ज्यांना बऱ्यापैकी आम्ही आयुष्यामध्ये काय काय दिलं, काय लोकांनी आमचं ऐकलं नाही, काय लोकांच्या मध्ये एवढा काय असा म्हणजे होरा होता. अरे एक नगरपालिकेची निवडणूक आहे, एखादं नगरसेवकाचं पद आहे, एखाद्या वेळेस आपला नेता सांगतो तर थांबावं लागतं, आपला नेता म्हणला तर त्या गोष्टी ऐकाव्या लागतात आपल्याला. काय काय प्रभागामध्ये एकमत करण्यामध्ये आमची रात्र गेली. ते प्रसंग आठवल्यानंतर 2 विचार मनामध्ये येतात सांगतो तुम्हाला. पहिला विचार असा येतो की याला आपण एवढं कमकुवत आहे का. दुसरा विचार असा येतो की एखादा माणूस त्या नगरसेवक पदावर आपल्यापेक्षा किती प्रेम करतो, म्हणजे आपलं अस्तित्व आहे का नाही काय, असा पण विचार त्या ठिकाणी येतो. कार्यकर्ता कसा पाहिजे, भाऊ काय निर्णय घ्यायचा ती घ्या, तुमच्या मागे मी ठामपणे उभा राहणार आहे. तो कार्यकर्ता गारटकर आपल्याला तयार करायचा आहे. मला का पद दिलं नाही, मला का पद दिलं नाही, मला का उमेदवारी दिली नाही म्हणून मी नाराज आहे, मला असला कार्यकर्ताच नकोय सांगतो तुम्हाला. म्हणजे त्याचं प्रेम तुमच्यावर नाही, त्याचं प्रेम त्या पदावर आहे सांगतो तुम्हाला. हक्कानं भांडणं इथपर्यंत ठीक आहे, आग्रह धरणं इथपर्यंत पण ठीक आहे, निर्णय लागेपर्यंत त्या माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरणं हेही महत्वाचं आहे. पण एखाद्या गोष्टीला मर्यादा असतात. कार्यकर्ता हा समजूतदार असला पाहिजे, कारण सगळे आम्ही एकत्र आल्यानंतर बऱ्याच वेळा जर वेगळं लढलो असतो तर काय प्रश्नच नव्हता, पण ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस काही 2 पावलं 4 पावलं मागं सरावं लागतं. आम्ही सगळे मागं पुढे सरकलो, कधी आम्ही हा विचार केला नाही. पण दुर्दैवानं काही ठिकाणी अशा घटना घडल्या, त्याला काही लोकांची आत्मसात फूस होती, काही लोकांची बाहेरनं फूस होती, काही लोक पेरोलवर होती, हे आम्हाला माहिती सगळं सांगतो, काही नवीन नाही, अशातला काही भाग नाही. पण ठीक आहे, आज त्या गोष्टी आपल्याला बोलायच्या नाहीत, पण येणाऱ्या भविष्य काळामध्ये. आणि मला तर असं वाटतं की माणूस आल्यानंतर तो ज्यावेळेस काम सांगतो आपल्याला, आता काय होणार आहे माहिती का, आपण सगळे एकत्र आहे आता भले मोठा कामाचा लोड आपल्याकडे येणार आहे आणि मताचा लोंडा मात्र तिकडे जातो. त्यामुळे ह्याचा पण आता थोडासा अभ्यास, थोडस आपण पण आता ठीक आहे, आता ती जत्रे यात्रेचा कालावधी संपला आता. ती 15 दिवस जत्रा यात्राच होती सांगतो तुम्हाला. आता तो कालावधी संपला. आता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा माझी कार्यकर्त्याला विनंती आहे, हे बघा, हा इंदापूर तालुका एका राजकीय विचारानं चाललेला हा इंदापूर तालुका होता. थोडा राजकीय विचारामध्ये गफलत आली म्हणून ह्या प्रवृत्त्या पुढे आल्या, तुम्ही समजून घ्या. आज तुम्हाला वाईट वाटतंय, माझा सुद्धा 2-3 वेळा विधानसभेला अशाच घटना घडल्या सांगतो तुम्हाला मी. म्हणून मला आपल्याला सर्वांना सांगायचंय की या पुढच्या काळामध्ये सुद्धा कार्यकर्ता हा वैचारिक पातळीवर लढणारा कार्यकर्ता असला पाहिजे.
व्यक्तिगत स्वार्थाकरता आणि व्यक्तिगत फायद्याकरता मग त्याची टीम वेगळी करू आपण सांगतो. हा अ टीम करू, बी टीम करू, सी टीम करू. हा कारण होत आहे कसं माहिती का की मग बऱ्याच वेळा व्यवसायाचा आणि राजकारणाचा मेळ घातला जातो, बऱ्याच वेळा नात्यागोत्यांचा मेळ घातला जातो. तर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये जो खरंच काम करणारा कार्यकर्ता होता, आता उदाहरण सांगतो, अण्णा पवार आपला काय का असताना धड धड धडपड 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 करत करत का होईना आला निवडून, केला प्रयत्न, हाडाचा कार्यकर्ता आहे सांगतो. हा पद आलं काय पद गेलं काय सांगतो तुम्हाला. हा हाडाचा कार्यकर्ता. उदाहरण बाकीचे हाडा नसलं म्हणत नाही, ते पण आपलेच सगळे कार्यकर्ते आहेत. पण 24/7 लोकांच्या सेवेकरता जर आपण त्या ठिकाणी काम केलं तर मला असं वाटतं संघटना वाढती, लोकांचा आत्मविश्वास वाढतो आणि जनतेचा बघण्याचा दृष्टिकोनही, तुम्ही असं समजू नका लोक उघड्या डोळ्यानं सगळी गोष्ट बघत असतात. आणि म्हणून आता या पुढच्या काळामध्ये थोडं आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. मी काय फार मोठं भाषण या ठिकाणी करणार नाही, परंतु आता अशी पण शक्यता आहे होण्याची की काहीतरी गैरसमज पसरून द्यायचा. ताटे सरांनी कामच केलं नाही, आमक्याने कामच केलं नाही, त्यांनी आतनं वेगळंच केलं, त्यांनी बाहेरनं वेगळंच केलं, असा कुठलाही गैरसमज या शहरामध्ये पसरून देऊ नका. आपण सगळे प्रामाणिक राहिलो, आपण सगळ्यांनी मेहनत केली, सगळ्यांनी काम केलं म्हणून तर एवढी मतं पडली ना सांगतो तुम्हाला. हा त्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा विरोधकाचा डाव आहे. आपल्यातल्या आपल्यात सुद्धा काहीतरी गैरसमज करून आपल्यातल्या आपल्यात सुद्धा काही फाटाफूट कशी होती का, अशा प्रकारचे सुद्धा काही प्रयत्न होतील तर त्यापासून सुद्धा आपण सावध राहण्याची आवश्यकता आहे. माझ्या अनालिसिस प्रमाणे एक 4-5 मुद्दे आहेत की ज्या मुद्द्यामुळं आपल्याला आत्मपरीक्षण करावंच लागेल सांगतो. कुणावर टीका करायची नाही, कुणाला वेडवाकडे बोलायचं नाही. शेवटी लोकशाही ज्याला पब्लिकने संधी दिलेली आहे, बघायचं आपण आता ते काय करतायत. चांगलं काम असेल समर्थन करू, वाईट काम असेल विरोध मात्र करायचा. वाईट काम असेल तर सांगतो ह्या गोष्टीचं समीकरण या पुढच्या काळामध्ये करावं लागेल. एक 1300-1400 मतं ही शहरामध्ये बोगस लागले गेलेली आहेत आणि आम्ही सारखे दोघं चर्चा करायचो. मानेदादाशी पण आमची चर्चा व्हायची, प्रवीणशी पण आमची चर्चा व्हायची. सगळ्यांनी इतकी ताकद लावली खरंच, म्हणजे सोनाई परिवार, यशवंत माने, आपण, तुम्ही सगळ्यांनी इतकी ताकद लावली, आपण कुणी कमी पडलं नाही. आता शेवटी काय हा अपघातच म्हणायचा. आता काय मग आपली गाडी चांगली, ड्रायव्हर चांगला होता, गाडीतले प्रवासी चांगले होते, पण काय करता आडवच गेलो कोणीतरी सांगतो तुम्हाला. हा ते असलं झालं म्हणायचं, दुसरं काय आता ह्याच्यात सांगतो. आता ते आडवं काय गेलं हे आता गाडीत बसणाराचा, ड्रायव्हिंग करणाराचा गाडीचा दोष आहे का काय. त्यामुळे ठीक आहे, आता झालंही झालं आता, पण प्रयत्नामध्ये कुणी कमी पडलेलं नाही हे सुद्धा या ठिकाणी मला असं वाटतं लक्षात ठेवण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर बंडखोरी उमेदवारी रोखण्यामध्ये आपण कमी पडलो हे मान्यच करावं लागेल. आणि बंडखोरीला प्रोत्साहन देण्यामध्ये सुद्धा जी माणसं होती त्यालाही आवर घालण्यामध्ये आपण कमी पडलो. म्हणजे बंडखोर करणाऱ्यापेक्षा त्या बंडखोरी करणाऱ्याला प्रोत्साहन करणारी एक यंत्रणा होती सांगतो तुम्हाला. हा ठीक आहे, आता त्याचा एक फटका आपल्याला बसला नाही असं नाही, कारण मताची आकडेवारी जर बघितली तर सहज दिसतंय. सगळ्याचा अभ्यास केलाय मी सगळा, पण ती आता ही वेळ नसती बोलायची. वेळोवेळी आपण ह्या संदर्भामध्ये बोलू आपण. त्याचबरोबरीने बऱ्याचशा प्रभागामध्ये क्रॉस वोटिंग पण झालेलं आहे, हे पण चांगलं नाही. आपण त्यांच्या बाबतीत चर्चा करायचो, ती एकच मत मागतोय आणि आपण काय केलं हे पण योग्य घडलेलं नाहीये सांगतो तुम्हाला. कारण क्रॉस वोटिंग मध्ये सुद्धा आपल्यातल्या आपल्यामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. याचंही थोडं आत्मपरीक्षण सुद्धा आपण करण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर उमेदवारी देताना सुद्धा झाल्या अडीअडचणीमध्ये, कारण कालावधीच इतका कमी होता की ते, आणि चिन्ह तर आपल्याला 26 तारखेला मिळालं, ते बी चिन्ह सगळ्याला वेगळं मिळावं अशी पण एक मोठी व्यवस्था झाली होती सांगतो. हा ते झाल्याचे तर अजून 1000-1500 मताचा फटका बसला असतो सांगतो आपल्याला. पण त्याच्यामध्ये वेळ गेला, इलेक्शन कमिशनने रात्री परिपत्रक काढलं म्हणून आपल्याला 26 तारखेला 11:30 वाजता आपल्याला ती एसटी बस मिळाली. आणि पुन्हा एका प्रभागात तर आपल्याला तिथं दुसरी रिक्षा घ्यावी लागली सांगतो. ह्या पण 100-200-400 मताला झटका देणाऱ्या घटना असतात सांगतो, वाटतं आपल्याला. पण त्याच्यातच सुद्धा कळत न कळत काही गोष्टी त्या ठिकाणी घडल्या गेल्या.
आणि शेवट धनशक्तीचा तर काय बोलण्याची आवश्यकताच नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडलेल्या आहेत, आकडे तर आमच्याकडे भयानक ऐकायला येतात. मला असं वाटतं इंदापूर शहर हे स्वाभिमानी शहर आहे, वैचारिक शहर आहे. इंदापूर शहरानं नेहमीच विचाराची साथ धरलेली आहे. इंदापूर शहरानं नेहमीच संघर्षाची साथ धरलेली आहे. आणि इंदापूर शहरानं नेहमीच एका तत्वानं राजकारण समाजकारण करणारं हे शहर आहे. पण दुर्दैवानं या कालच्या निवडणुकीमध्ये जे आम्हाला बघायला मिळालं, मी सुद्धा 7 निवडणुका लढवल्या, ह्यांनी पण 3 निवडणुका विधानसभेच्या लढवल्या, ह्यांनी ना आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये 5 नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या. पण असला प्रकार की जो येणाऱ्या भविष्य काळामध्ये, आता ताटे सर गिरीश शाह म्हणले आता आम्ही पुढच्या 5 वर्षात काय होईल आम्हाला माहित नाही, पण आता नवीन पिढी सुद्धा विचार करेल की 2030ला ज्यावेळेस ह्या नगरपालिकेची पुन्हा निवडणूक होईल, त्यावेळेस जरी अशा घटना जर घडत असतील तर मग चांगला प्रामाणिक कष्ट करणारा कार्यकर्ता, सामाजिक कार्य करणाऱ्याला किंमत काय राहणार आहे, लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्याला किंमत काय राहणार आहे. आणि मग ह्यातूनच जर अशा घटना घडत असतील तर मला असं वाटतं येणारा पुढचा काळ, ठीक आहे निवडणुका होत राहतात जात राहतात, त्याची काय कुणीतरी जिंकणार आहे कुणीतरी पराभूत होणार आहे, पण शेवटी आपण काय वळण लावतो, आपण काय दिशा ठरवून देतो, याचा सुद्धा विचार मला असं वाटतं सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे स्वतः. कारण ही सुद्धा अतिशय गंभीर बाब आहे. ठीक आहे, आता ह्याच्यावर काही आपल्याला अधिक बोलता येत नाही. शेवटी विजय हा विजय असतो, पराभव हा पराभवच असतो, तो काही कोणी बदलू शकत नाही. पण या बाबतीत सुद्धा कुठेतरी आपल्याला गांभीर्याने विचार करण्याची या ठिकाणी आवश्यकता आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये आपण सगळे एकत्र राहू, चांगल्या पद्धतीने आपण आपल्या ज्यांनी आपल्याकरता आपल्या मागं माणसं उभी राहिलेली आहेत. माझं राजकारणातलं एक सूत्र आहे, समाजकारणात सूत्र आहे, जी माणसं आपल्याकरता लढतात त्या माणसाकरता आपण रात्रीच्या 12 वाजता जरी एखाद्याचा निरोप आला तर त्याच्या मागं आपण उभा राहिलं पाहिजे, ही भूमिका. आणि मग आत बाहेर करणारा रात्रीच्या 12 वाजता जर आला तर त्याला सांगायचं मला 8 तास झोप झाल्याशिवाय मी काय बाहेर येणार नाही. आपल्यालाही कळतं सगळं ते. असं कळत नाही अशातला काही भाग नाही. पण कुठंतरी हे काही गोष्टी न बोलता सुद्धा या गोष्टी आपल्याला स्वीकारावं लागतील. कारण ही प्रवृत्ती वाढायला लागलेली आहे, ही प्रवृत्ती चांगली नाहीये. आज तुम्ही आम्ही आमने सामने लढल्यानंतर सुद्धा जे आमचे हक्काचे प्रभाग होते सोडतो, आज तिथेही फटका बसलाय. तुमचे जे काही 2-4 हक्काचे प्रभाग होते तिथेही फटका बसलाय. म्हणजे कुठेतरी असा एक छोटासा भाग सुद्धा आलाय की आपण एकत्र सगळे आल्यामुळं कदाचित काही लोकांना तेही आवडलं नसेल असं मला वाटतं सांगतो. ते सुद्धा त्याच्यामध्ये एक कारण असू शकतं. किंवा ही एकत्र आल्यानंतर आता आपलं भवितव्य काय राहणार असा पण काही विचार त्याच्यामध्ये असू शकतो. तर ठीक आहे, आता त्याची बरीच कारण मीमांसा आपल्याला काढता येईल, पण ते आता आपल्याला काढायचे नाही. मी एवढंच आपल्याला सांगेल, आता न खचता काय अशी काय मोठी राष्ट्रपतीची निवडणूक होती काय आपली नगरपालिकेची, ठीक आहे, लोकांनी इतका उत्साह दाखवला, 80% मतदान झालं आपलं, सगळ्या जिल्ह्यामध्ये हायेस्ट मतदान आपलं झालं. आणि बाकीच्या नगरपालिकेचे नगराध्यक्षाच्या जर रिझल्ट बघितले आपण आणि आपला रिझल्ट जर बघितला तर निवडून येणाऱ्या माणसाला माहिती आहे की आपण कसं आलोय. आणि आपण जिंकता जिंकता हरलो आणि ते हारता हारता जिंकले, हे साधं विश्लेषण मला असं वाटतं या निवडणुकीच्या संदर्भातलं झालेलं आहे. आणि म्हणून आता इथं आलेल्या सर्व माझ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, काय काळजी करू नका, आपल्याला शहराचा विकास करायचा आहे, आपल्याला शहरामध्ये चांगल्या प्रकारचे संस्कार घडवायचे आहेत, आपल्याला या शहरामध्ये 2 हाताला काम द्यायचंय, आपल्याला या शहरामध्ये सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जायचंय आणि आपल्याला या शहरामध्ये स्वाभिमानी कार्यकर्ता तयार करायचा आहे. लाचार नाही बरं का सांगतो तुम्हाला. लाचारी करून राजकारण समाजकारण चालत नाही. आपल्याला स्वाभिमानी कार्यकर्ता तयार करायचा आहे आणि मला असं वाटतं त्या पद्धतीने आपण काम करू. आज इथं रोजगार देण्यामध्ये सोनाई परिवार मोठ्या प्रमाणात मदत करू शकतो. आमच्याकडच्या ज्या सगळ्या संस्था आहेत त्याच्यामधून रोजगार निर्मिती मोठ्या प्रमाणात आपण करतोय. तुम्ही परवा एक जॉब फेअर घेतला नोकरीच्या संदर्भामधला, काही 5-50 मुलांना तिथं नोकऱ्या लागल्या.
या इंदापूर शहरामध्ये तरुण वर्ग बेकार झालेला आहे, त्याला काम द्यावं लागेल आपल्याला. शेवटी ही आपली माणसं आहेत आणि ह्या माणसासाठी आपल्याला काम करायचंय. त्यांच्यासारखं वागून नाही चालणार आपल्याला. आता ती सगळी माणसं गायब होतील आणि पुन्हा 2030ला एक महिनाभर निवडणूक असताना जागी होतील सांगतो. हा आपल्याला ते नाही करायचं, कारण आपण राहतो इथं. तुम्ही राहताय, मी राहतोय, मानेदादा राहतायत, सगळे आपण इथंच राहतो शहरामध्ये. त्यामुळं मला असं वाटतं या पद्धतीने आपण काम करू. प्रशासनामध्ये सुद्धा आपला वचक राहिला पाहिजे. मग ते सीओ असतील किंवा नगरपालिकेतले कर्मचारी अधिकारी असतील सांगतो. हा आज त्या शहराच्या संदर्भात सुद्धा आपल्याला एक बैठक नंतर घ्यावी लागेल आपल्याला. आणि उद्याच्याला प्रशासनाकडून सुद्धा योग्य भूमिका झाली पाहिजे आमचं म्हणणं आहे. अयोग्य आम्ही काय सांगणार नाही, पण तुम्ही अन्याय मात्र आमच्यावर करू नका ही सुद्धा भूमिका द्यावी लागेल. आणि तुम्ही शहरातल्या सगळ्या लोकांना आश्वासित करा की आम्ही तुमच्याकरता रस्त्यावर तयार आहोत. तुम्ही लोकांना सांगा. गारटकर दादा म्हणल्याप्रमाणे आज संध्याकाळपर्यंत सगळ्या उमेदवारांनी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन नमस्कार करून आभार माना. देगा उसका भी भला, न देगा उसका भी भला, एवढं तरी काम आज करा सांगतो. हा बाकीचं बघतो आम्ही काय करायचं पुढे ते. हा पण आपलं कर्तव्य आहे लोकशाहीमध्ये, त्या पद्धतीने आपण करा. त्याचबरोबर अजून पुन्हा तुम्हाला सांगतो, बोगस मतदान ही एक वेगळी वाईट प्रवृत्ती सुरू झालेली आहे. आणि आउटस्कर्ट्समध्ये माझ्याकडे क्लिअर कट आकडेवारी मी तुम्हाला 3 महिन्यापासून सांगायला सांगत होतो की मला फटका बसलाय विधानसभेला, नगरपालिकेला फटका बसेल. आठवते कैलास आपल्या किती बैठका झाल्या. दुर्दैवानं एकाही प्रभागामधल्या एकाही बूथवरच्या मतदार यादीमध्ये कुणी आमच्यासमोर ती माहिती आणली गेली नाही. आणि ती माणसं त्यांनी इतकं शिपाईशीरपणानं केलं, वाढवलेली नावं ती क्रोनॉलॉजीमध्ये खालीवर घातली सगळी त्या बूथवर. त्यामुळं कळायलाच मार्ग नाही ह्याच्यातलं पुरवणीमधलं नाव कुठलंय, वाढवल्यातलं नाव कुठलंय. खरं म्हणजे तुमचा अभ्यास पाहिजे होता. आम्ही ग्रामीण भागात एका मिनिटात सांगतो ह्या वार्डात किती माणसं राहतात, ह्या ग्रामपंचायतच्या वार्डामध्ये. पण इथं शहरामध्ये थोडंसं आपला ते होमवर्क जे आहे, हे बघा निवडणुका ह्या पूर्व तयारी करून लढवायला लागतात सांगतो तुम्हाला. याच्यामध्ये थोडंसं आपण कमी पडलो आणि तो एक 1500 मताचा फटका सुद्धा. नाहीतर हे चित्र आज जे लागलंय ना, हे उलटं चित्र झालं असतं सांगतो तुम्हाला. हा कायच अवघड नव्हतं चित्र उलटं व्हायला. पण ठीक आहे, आता झालं हे झालं. त्यामुळे आता अजिबात चिंता करू नका. आपल्याला सर्वांना आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका येतील, त्या दृष्टीनं सुद्धा आपल्याला बसावं लागेल, सगळ्या दृष्टीनं नियोजन करावं लागेल. आणि तुम्हाला इथं शहरामध्ये पाडण्यासाठी सुद्धा बाहेरची काही माणसं आली होती, बरोबर आहे का नाही. मग आता तुमची पण जबाबदारी आहे. तुमच्या पण तालुक्यात ओळखी आहेत का नाहीत कुणाच्या? सगळ्याच्या ओळखी आहेत. त्या सगळ्याची नाते गुती आहे, ती संबंध आहे, मैत्रीचे संबंध आहेत. इंदापूर तालुक्यातल्या बऱ्याच लोकांचं बसण्याचं ठिकाण सुद्धा इंदापूरच आहे. इथं येतात, बसतात, उठतात. थोडं प्रत्येकाने जर आता ह्या पद्धतीने जर कामाला लागला तर येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा काही अडचणीची काही कारण नाही. आणि म्हणून जरी लोकशाहीमध्ये जरी आपला पराभव झाला असला तरी लोकशाहीमध्ये जबाबदार विरोधी पक्ष असणं सुद्धा, रिस्पॉन्सिबल अपोजिशन ज्याला म्हणतो आपण, ते असणं सुद्धा गरजेचं आहे. कारण गेल्या काही वर्षामध्ये जी काही दुरावस्था झालेली आहे, प्रशासन खिळखिळीत झालेलं आहे, अधिकाऱ्यावरती कोणाचा वचक राहिलेला नाही, चुकीच्या प्रवृत्त्या वाढायला लागलेल्या आहेत, नाही त्या गोष्टीचा भ्रष्टाचार वाढायला लागलेला आहे. आणि त्यातून सामान्य माणसांचं जीवन जगणंच अवघड झालंय. आता जो तो आपापला फक्त प्रपंच करतोय, पण त्याला पुढची प्रगती करायलाच त्याला आता प्रॉब्लेम झालाय. कारण एवढा काय हस्तक्षेप आणि एवढा काय इंटरफेरन्स प्रत्येक गोष्टीमध्ये होतोय. मला असं वाटतं ते जर टाळायचं असेल आपल्याला तर कुठेतरी आपल्याला ही भूमिका घेऊन पुढे जावं लागेल. पुन्हा एकदा गारटकर दादा आपण म्हणाला चालायचं, ह्या निवडणुकीमध्ये अशा घटना घडत राहतात, आपल्याला धैर्याने सामोरे जायचंय. आपण संघर्षातले कार्यकर्ते आहोत, आपण तळागाळातले कार्यकर्ते आहोत आणि आपण लोकमतातले कार्यकर्ते आहोत. आपण काही इव्हेंट मॅनेजमेंट मधले कार्यकर्ते नाही, आपण लोकमतातले कार्यकर्ते आहोत. त्यामुळं आजही जरी आपण बघितलं कालच्या 3 विधानसभेला सुद्धा 1,00,000 मतं, 1,05,000 मतं, 1,12,000 मतं
एवढं होऊन सुद्धा माणसं हल्ली नाहीत कुठं, तुम्हाला सांगतो मी. तसं या शहरामध्ये सुद्धा आज निम्म्याला निम्म मतदान आज इथं झालेलं आहे. किंबहुना 10 प्रभागातल्या 6 प्रभागातल्या जनतेनं आपल्या बाजूने कौल दिलेला आहे. हे सुद्धा आपल्याला विसरून चालणार नाही. आणि म्हणून हा प्रवाह जो आहे, हा प्रवाह आपल्या बरोबर आहे. त्याला आता पुढे नेण्याचं काम आपण करू. कार्यकर्त्याला एकच सांगायचे मला, आता कुठलेही अपशब्द काय कोणाला वापरू नका. काय केलं किंवा आता कोणाला नाराज करू नका. आता ठीक आहे, कुणी काय केलंय काय नाही सगळं ते बघू आपण. पण बोलून विनाकारण कटुता निर्माण करण्यापेक्षा सगळ्याला सगळ्याच माहिती आहे आणि उमेदवारालाही सगळं माहिती आहे. त्यामुळं खाजगीमध्ये आपण त्या पद्धतीने आपण चर्चा करू. पण त्याचा अर्थ असा पण नाही की त्या गोष्टी सोडून द्यायच्या म्हणून. पण आपल्याला त्याचं कारण मीमांसा करावं लागेल. शोध, बोध आणि धोरणात्मक निर्णय ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला या पुढच्या काळामध्ये आपल्याला कराव्याच लागतील. त्या पद्धतीने आपण या ठिकाणी करू. आम्ही सर्वजण कायम इंदापूर शहराच्या सेवेसाठी कायम हजर आहोत. तुम्ही सांगाल तिथं आमची यायची तयारी आहे. तुमचा कसलाही प्रश्न निर्माण झाला तर त्या प्रश्नाला न्याय देण्याच्या संदर्भातली भूमिका ही आमची कायम राहणार आहे. आणि म्हणून आज नवनिर्वाचित आमचे जे 6 नगरसेवक आहेत त्यामध्ये अनिल सुदाम पवार, गणेश नंदकुमार राऊत, सौ शकीला खाजा बागवान, सौ शीतल अतुल शेटे, सौ सदाब वसीम बागवान आणि सुधाकर संभाजी ढगे हे 6 निवडून आलेले आहेत. त्यांचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. ते निवडून आल्याबद्दल त्यांना त्यांच्या पुढच्या कार्यास आमच्या शुभेच्छा आहेत. आणि दुर्दैवानं आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि 14 आपले उमेदवार दुर्दैवानं ते पराभूत झाले. तरी परंतु त्यांनी खचून न जाता आम्ही तुमचंही अभिनंदन करतो. कारण तुम्ही ही वाघाची झुंज केलेली आहे, तुम्ही लढाई उत्तम दिलेली आहे. त्यामुळं कुणीतरी एखादा पराभव होतच असतो. त्यामुळं आपण त्यांचंही या ठिकाणी अभिनंदन करू. आणि पुन्हा एकदा ताकदीनं आपण सर्वजण या इंदापूर शहराच्या आणि तालुक्याच्या विकासाकरता आपण काम करू एवढीच ग्वाही देतो. आणि आपण सर्वांनी कामाला लागावं एवढं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.